पुढील 10 दिवसात पुण्यातल्या पावसासंदर्भातली कामं पूर्ण झाली नाहीत तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार। सुप्रिया सुळेंचा पुणे महापालिकेला इशारा। सुप्रिया सुळेंनी आज पुण्यातील विविध परिसरातील पावसाच्या परिस्थितीची केली पाहणी। नाशिकमध्ये पावसाळा सुरू होऊनही रस्त्याच्या कामासाठी खोदकाम सुरूच, त्यामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी। वाहतूक शाखेचं मात्र दुर्लक्ष, तर खोदकामामुळे पाणी साचल्यास जबाबदार कोण, नागरिकांचा सवाल। मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। मनसेच्या इतर नेत्यांचीही उपस्थिती। राज्यातल्या शाळांमध्ये 15 जूनपासून एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी होणार। शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी। 1ली ते 8वीच्या मुलांसाठी ही योजना असणार। नीट परीक्षा यंत्रणा दलालांच्या ताब्यात गेली आहे का? नीट परीक्षेतल्या गोंधळावरून अमित ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका। तर तात्काळ तोडगा न काढल्यास पालक आणि विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करणार, अमित ठाकरेंचा इशारा। नीट परीक्षेतील गोंधळाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, नाना पटोलेंची मागणी। आषाढी यात्रेसाठी एसटी बसेस कडून 5000 जादा बसेस सोडण्यात येणार। ग्रुप बुकिंग असेल तर राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस मिळणार असल्याची एसटी महामंडळाची माहिती। काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट। दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राज्यपालांची भेट। शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, काँग्रेस शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी। निवडणुका संपताच खाद्यतेलाच्या किमती वाढल्या, डाळींसह तांदूळही महागला। वाशिममध्ये महिलांकडून संताप। बोगस बियाण्यांबाबत तात्काळ कठोर कारवाई करा, कृषी मंत्री धनंजय मुंडेंचे आदेश। तर अधिकचा भाव देऊन कोणी बियाणं विकत असेल तर कृषी विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर तक्रार करण्याचं शेतकऱ्यांना केलं आवाहन। यवतमाळ जिल्ह्यात कापशी बियाण्यांचा काळा बाजार। जिल्ह्यातील 16 तालुक्यात विक्रेत्यांकडून काळा बाजार, मात्र कृषी विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। आता सॅटेलाइट करणार टोल वसुली। 2 वर्षात लागू करणार ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम। रस्ते वाहतुकीचा टोल वसूल करण्यासाठी सध्या वापरात असलेली फास्टॅगची व्यवस्था लवकरच रद्द होणार। जैन समाजाच्या मध्य प्रदेशमधून बारामती विहारात आलेल्या महाराजांचं शरद पवारांनी घेतलं दर्शन। युगेंद्र पवारही शरद पवारांसोबत उपस्थित। आता बोटीमध्ये बसून घेता येणार वाघांचं दर्शन। नागपुरातील पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये जून महिन्यातील 3ऱ्या आठवड्यात बोट जंगल सफारीला होणार सुरुवात। वाराणसीतून प्रियंका गांधींनी निवडणूक लढवली असती तर नरेंद्र मोदींचा पराभव झाला असता, रायबरेलीतल्या सभेत राहुल गांधींचं वक्तव्य। ओडिशा राज्याला 24 वर्षांनंतर नवं नेतृत्व मिळणार। मुख्यमंत्री म्हणून मोहन माझी उद्या शपथ घेणार, तर केव्ही सिंग तसंच प्रथमच विधानसभेत आलेले प्रवती परिदा हे दोघंही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।